आयुष्कामी या अध्यायातला जो दोष प्रधानता म्हणून जो श्लोक आहे, वयो अहोरात्री भुक्तानाम ते अंत मध्या दिगाह क्रमात. वयो अहोरात्री भुक्तानाम ते अंत मध्या दिगाह क्रमात. याच्यामध्ये काय सांगितले तर वात पित्त कफ ह्या 3 दोषांचे कधी त्यांचं प्राधान्य असते हे सांगितले. म्हणजे वयानुसार त्यांचं कधी प्राधान्य असते, म्हणजे अहोरात्र दिवस रात्रामध्ये कधी त्यांचं प्राधान्य असतं, अन्नपचनाच्या काळी केव्हा असतं. तर सिम्पल ट्रिक आहे की जेव्हा पण वाताचा विषय येईल, वात नेहमी शेवटी, वयाच्या शेवटी म्हणजेच वृद्धावस्थेमध्ये, दिवसाच्या शेवटी, रात्रीच्या शेवटी, ओके, आणि अन्नपचनाच्या पण शेवटच्या काळी. सगळं शेवटचं म्हटलं तर वात दोषाचं प्राधान्य, सगळ्यात शेवटी म्हणलं तर वात दोष. त्यानंतर सेम जर आपण पित्त बघितलं, पित्त म्हणजे सगळ्यात मध्ये, तरुण अवस्था ही बाल्यावस्था आणि वृद्धावस्थेच्या मध्ये येते म्हणून मध्ये, दिवसाच्या मध्ये, रात्रीच्या पण मध्ये, मध्य काळात, ओके, आणि अन्नपचनाच्या पण मध्य काळात. सिंपल. त्यानंतर कफ, कफ जर बघितलं तर बाल्यावस्था म्हणजे सर्वात स्टार्टिंगचं, कफ म्हणलं तर सर्वात स्टार्टिंग, दिवसाच्या पण स्टार्टिंगला, रात्रीच्या पण स्टार्टिंगला, आणि अन्नपचनाच्या सुरुवातीचाच काळ. म्हणजे सगळं स्टार्टिंग कफ, सगळ्यात मध्ये पित्त आणि सर्वात शेवटी वात. समजलं? एकदम सिंपल ट्रिक आहे. थँक्यू.